मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा मोबाईल सेटअपचा व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतोय। Oppo F23 हा पीस आहे। तर मित्रांनो या मोबाईलला FRP बसला होता। FRP आपण त्याला करायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेस झालेला आहे। तर मित्रांनो FRPचा मी व्हिडिओ शूट नाही करू शकलो, तर त्यासाठी मी तुमची माफी मागतोय। तर मित्रांनो या आपल्या व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आंबाते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ठीक आहे, चला डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूया आणि याला आपण सेटअप कंप्लीट करायचा प्रयत्न करू। ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो इथे दिलेले कॉर्नरला बाणचा ऑप्शन दिलेला आहे। तर इथे आपण त्याला नेक्स्ट करायचा प्रयत्न करू आणि इथे बघू शकता मित्रांनो असं काही ऑप्शन दिलेले आहेत आणि ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। ठीक आहे, इथे आपण कंटिन्यूचा ऑप्शन घेतोय, कंटिन्यू करतोय। इथे आपण कोणत्या कंट्रीमध्ये राहतोय तिथे आपण सिलेक्ट करायचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, आपण इंडियामध्ये राहतोय तर आपण इंडियाला तर आपण सिलेक्ट करायचा प्रयत्न करू। ठीक आहे, तर इथे पुन्हा एकदा कंटिन्यूचा ऑप्शन आहे, कंटिन्यू करूया आणि ते पुन्हा एकदा इथे बघू शकता मित्रांनो असं काही नोटिफिकेशन येत आहे। तर इथे पुन्हा एकदा आपण नेक्स्ट करू। नेक्स्ट केल्यानंतर इथे मित्रांनो जर का तुम्ही सिम कार्ड टाकले असेल, इथे बघू शकता मित्रांनो ते सिम कार्ड तुम्ही टाकला असेल तर इथे ऑप्शन तुम्ही नेक्स्ट करू शकता किंवा ते आपण नाही टाकला किंवा काय हरकत नाही। तर इथे आपण पुन्हा एकदा आपण नेक्स्ट करूया। तर मित्रांनो तुम्हाला इथे जर का तुमचा वायफाय जर कनेक्ट करायचा असेल तुम्हाला आणि तिथे सेटअप कंप्लीट करून इथेच मेल ID तुम्हाला टाकायची असेल तर इथे तुम्ही वायफाय तुम्ही तुमचं कनेक्ट करू शकता। मला वायफाय कनेक्ट करायचा नाही त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट आपण स्किप करायचा आपण प्रयत्न करू। तर इथे बघू शकता मित्रांनो हे इथं काय नोटिफिकेशन दिलेले आहेत गुगलचे, काही टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत। आपण ॲग्री करायचा प्रयत्न करू, नेक्स्ट करू, कारण का आपण इथे आपण गुगल ID आपण ॲक्सेप्ट केलेली नाही आहे। तर इथं आपण पुन्हा एकदा नेक्स्ट करूया। ठीक आहे, तर इथे नेक्स्ट ओके। तर इथे बघू शकता मित्रांनो इथे तुम्हाला लॉक जर ठेवायचा असेल इथे बघू शकता मित्रांनो पॅटर्न लॉक आहे, फिंगर लॉक आहे आणि फेस लॉक आहे। ठीक आहे, आपल्याला कसला ठेवायचा नाही आहे काय, तर इथे बघू शकता मित्रांनो कॉर्नरला स्किपचा ऑप्शन आहे, तर इथे स्किपचा ऑप्शन घेतो आपण। ठीक आहे मित्रांनो, जर का तुम्हाला स्लाईडचा असं ऑप्शन येतोय ते जर करायचं असेल तर इथून तुम्ही हा सिलेक्ट करू शकता। जर तुम्हाला बटन जर इथे बघू शकता मित्रांनो तुम्हाला बटन जर हवे असतील तर तुम्ही इथे बटनवर सिलेक्ट करू शकता किंवा या ऑप्शन तुम्हाला स्लाईडचं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता। ठीक आहे, तर मला इथे बटनच हवे आहेत तर मी इथे बटनवर क्लिक करतो आणि इथे आपण नेक्स्ट करतो। तर इथे काही ऑप्शन दिलेले आहेत जे तुम्हाला ऑटोमॅटिक जर तुम्हाला काही ॲप्लिकेशन तुमच्या स्क्रीनवर तर हवं असेल तर तुम्हाला इथे सर्व काही ओके करू शकता। मी इथे काही जे आहेत रेकमेंडेड व्हिडिओ म्हणजे जे काही ॲप्लिकेशन असतील म्हणजे ते मी इथे काही ठेवत नाही आहे, तर मी ते बॅक करतोय आणि इथे मी नेक्स्ट करतो। इथे जर का तुम्हाला हे सर्व ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं असतील तर इथूनशी तुम्ही इन्स्टॉल करू शकता। मी इथूनशी डायरेक्ट स्किप करायचा प्रयत्न करतो, मला नको आहेत आपल्या स्क्रीनवरती कसलेही ॲप्लिकेशन। ठीक आहे, तर इथे मी गेट स्टार्टेडचं ऑप्शन दिलेलं आहे इथे बघू शकता मित्रांनो। ठीक आहे, मी इथे गेट स्टार्टेडचं ऑप्शन आहे मी तिथे आपण सिलेक्ट करतो। वाव, इथे बघू शकता मित्रांनो कंप्लीट आपला मोबाईल। सो हे वी गो मित्रांनो, आपला मोबाईल जो आहे तो सेटअप कंप्लीट झालेला आहे। तर मित्रांनो मी युनिक तरीका मी तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे की सेटअपचा मी थोडासा युनिक तरीका तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे। आय होप मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आंबाते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय बाय गाईस। ठीक आहे, तर इथे बघू शकता मित्रांनो आपला हा पीस आहे। सो बाय।